गेल्या 65 वर्षांपासून सर्वसंपन्न असलेल्या विदर्भाचे महाराष्ट्राने मोठे शोषण केले असून परिणामी विदर्भात शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, बेरोजगारी, कुपोषण, लोकप्रतिनिधींची कमी झालेली संख्या असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। राज्याचा अर्थसंकल्प 45,727 कोटी रुपयांची तुटीचा असून आता पुन्हा राज्याने 1,32,000 कोटी रुपयांचे कर्ज राज्याच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घेण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे। त्यामुळे महाराष्ट्र आमचे सर्वस्व हिरावून घेत असल्याने महाराष्ट्र दिनी 1 मेला निषेध करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। दुपारी 12 पासून 3 वाजेपर्यंत धरणे देण्यात आले। यावेळी विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, जय विदर्भ, जय जय विदर्भ, लेके रहेंगे, विदर्भ राज लेके रहेंगे अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। चंद्रपूर येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव सटप, शालिक माऊलीकर, निळकंठ कोरांगे, रवी वाढई, शेषराव बोंडे, अंकुश वाघमारे, मुन्ना खोब्रागडे, बंडू देठे, हंसराज वनकर, सदानंद चांदेकर, मोहम्मद गुफरान, पुंडलिक गोठे, ॲडव्होकेट प्रफुल्ल आस्वले, मारुती बोथले, सुनील बावणे, ॲडव्होकेट श्रीनिवास मुसळे, भास्कर मत्ते, रवी गोखरे, सुधीर सातपुते, बबन रणदिवे, मधुकर चिंचोलकर, नरेंद्र मोहारे, विलास पायपरे, संतोष डोंगे, विनायक महाकुलकर, भोजराज पप्पुलवार, अरुण सातपुते, जगन्नाथ दानव, देविदास रामटके, भाऊजी कन्नाके, सौरभ मादसवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले। 1 मे हा निषेध दिन व काळा दिन पाळण्याचं ठरवून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये निषेध दिन म्हणून धरणे आंदोलन सुरू आहे। काही ठिकाणी निदर्शने झाले। आज सकाळी राजुऱ्यात निदर्शन झालं। एक निश्चित झालं आहे की हे राज्य बुडालं आहे आणि आताच परत आधी 7,82,000 कोटीच्या कर्जात असलेलं राज्य, ज्याला 56,757 कोटी रुपये व्याज द्यावं लागतं, त्यांनी आता 132 कोटी रुपयाचं नवं कर्ज घ्यायला केंद्राला परवानगी मागितली आहे। हे राज्य दिवाळखोरीत निघालं आहे। 100 वर्ष आम्ही महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाच्या जनतेचं बरं होणार नाही। म्हणून विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, नक्षलवाद हा सोशल इकॉनॉमिक प्रश्न नियंत्रण आणण्यासाठी, कुपोषण थांबवण्यासाठी, महिला व बालमृत्यू थांबवण्यासाठी, प्रदूषण थांबवण्यासाठी